नमस्कार, मी अनिताच किचन अँड गार्डनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। आज आम्ही आमच्या बागेत चाललेलो आहोत। तर बागेमध्ये आम्ही जून महिन्यामध्ये काही चिबूड लावलेले आहेत। तर गणपतीमध्ये हे चिबूड आलेले होते आणि काही अजून वेलांवर आहेत। तर आपण ते बघूया आता काही पिकले आहेत का। तर हे चिबूड बघण्यासाठी आपण आलेलो आहोत। तर हे चिबूड हे फळ फक्त कोकणातच मिळतं। तर तुम्हाला ते बघायला मिळेल कसं असतं चिबूड ते, कारण कोकणातल्या लोकांना तर माहिती आहे पण कोकणाव्यतिरिक्त लोकांना माहिती नाही आहे। तर हा पहा, इथे एक आहे गवतामध्ये। तर पावसामुळे रान खूप वाढलेलं आहे। 2 चिबूड आपल्याला इथे दिसलेले आहेत, कच्चे आहेत आणि छोटे आहेत। आता तिसरा चिबूड इथे आपल्याला दिसलेला आहे, पण हे देखील अजून तयार झालेले नाही आहेत, कोवळे आहेत। तर हे पिकायला वेळ आहे। पावसामुळे गवत फार वाढलेलं आहे, त्यामुळे हातात काठी घ्यावी लागते, कारण हे वेल आहे ते गवतामध्ये असतात। तर हे काठीने वेल गवत बाजूला करून हे बघावं लागतं। डायरेक्ट आपल्याला हात घालायचा नसतो गवतामध्ये, कारण सरपटणारी जनावरं असतात गवताच्या आतमध्ये लपलेली। त्यामुळे काठीने असे वेल बघावे लागतात, असं बाजूला गवत करून, म्हणजे आपल्याला एखादा चिबूड कुठे असेल तर आपल्याला तो दिसतो। तर 3 चिबूड वरच्या बाजूला आहेत। इथे देखील आमचे काही वेल आहेत, तर इथे मी आता आलेली आहे। वा 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 वा, काय मस्त सुंदर चिबूड पिकलेला मिळाला आपला। इथे एक आहे कच्चा अजून, पण हा जून झालेला आहे। आपण आता हा देखील काढणार आहोत। हा 2 दिवसात पिकणार आहे। हा जून झालेला आहे आणि हा जो पिकलेला आहे तो अप्रतिमच अगदी रंग त्याला आलेला आहे। आपण पाहू शकता काय सुंदर मस्त असा आलेला आहे। तर आपण तो आता काढूया। झाडावर फळ पिकलं की त्याची चव दुपटीने वाढते, त्याप्रमाणे हा चिबूड अतिशय सुंदर चवीला झालेला आहे। वा वा वा, काय सुंदर रंग आला आहे बघा, आणि त्याची साईजही केवढी मोठी आलेली आहे। तर हा जो चिबूड आहे हा फक्त कोकणातच मिळतो। हा दुसरा चिबूड देखील मी आता काढते आहे वेलाचा। तर असे हे वेल असतात आणि आता हे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये याला खूप येतात। आता याचा जा सीझन आता थोडा कमी झाला आता। तर आता हा असा वेलातून मी चिबूड काढून घेते। तर हा जून आहे, हे आपण कसं ओळखायचं असतं, तर हा जो देठ आहे असा आतल्या साईडला तो गेला म्हणजे हा चिबूड जरी छोटा असला तरी तो जून आहे। तर आपण आता हा काढून घेतलेला आहे आणि आपण आता अजून इथे काही वेल आहेत, तिथे काही आहेत का बघूया, मिळतात का। मस्त झाडावर पिकलेला आहे चिबूड। ह्याला आमच्याकडे कोकणामध्ये चिबूड म्हणतात। झाडावर फळ पिकलं की याची चव, फळाची चव दुपटीने वाढते। तर आपण हा मस्त आता घरी नेऊया। आपण आता मस्त घरी घेऊन जाऊया आणि आपण हा कापूया। चला आपण आता हा कापल्यानंतर कसा असतो तो बघूया। कोकणातल्या माणसांची आवडती भेट। 2 चिबूड आपल्याला मिळालेत, अप्रतिम असे सुंदर दिसत आहेत। तर आपण आता हे कापून बघूया कसा आहे तो। तर मी स्वच्छ असा धुवून घेतला आहे आणि आता पुसून घेतलेला आहे मस्त, आणि आपण तो कापून बघूया। तर हे फळ आहे ते पाण्याने भरलेलं असतं, तर याच्यामध्ये जास्त पाण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं आणि हे प्रवासाला नेताना याला बांधून कापडामध्ये न्यावं लागतं, नाही तर तो अचानक चिबूड आहे। हे आम्ही जूनमध्ये आम्ही हे लावतो आणि साधारण ऑगस्ट सप्टेंबरमध्ये ही फळं येतात। आणि खास करून ज्यावेळी गणपती येतात कोकणामध्ये, त्यावेळी हा चिबूड हे जे फळ आहे हे प्रत्येकाच्या घरी काकड्या आणि चिबूड हे येत असतात। आणि गणपतीला खास करून गणपतीच्या समोर काकड्या आणि चिबूड आमच्याकडे कोकणामध्ये ठेवण्याची प्रथा आहे। तर आणि जे चाकरमानी असतात मुंबईमध्ये, तर त्यांना हे चिबूड फार आवडतात। मग हे बाजारामध्ये आमच्या लोकल मार्केटमध्ये सुद्धा हे त्यावेळेस खूप विकायला असतात आणि अतिशय सुंदर लागतात हे। तर आपण कापून बघूया कसं हे फळ आहे ते। आता छान पिकला आहे, झाडावर पिकल्यामुळे याचा चव आता जास्त चांगली झालेली आहे। हा बघा काय कलर मस्त आलाय बघा, असा गुलाबी कलर आलेला आहे। मस्त असा गुलाबी कलर आलेला आहे। हा फार गोड नसतो, त्यामुळे डायबिटीज लोकांना खायला खूप चांगला आहे। आणि ज्यांना जास्त गोड आवडतो ते आमच्याकडे हे फोडी करतात याच्या आणि साखर घालून खातात। एवढा हा सुंदर लागतो। तर आपण आता हा कापूया। वास खूप चांगला यायला लागलाय। वाह, मस्त
सुगंध असे सुंदर येतोय. वास असा सुंदर आला या चिबडाचा, मस्त वाटतं एकदम. वा 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 वा. हा, अतिशय सुंदर असा. वा वा वा. वा, काय मस्त सुंदर वास आलाय. आणि बघा असं छान असं आलेलं आहे. आपण इथे ठेवूया आता. तर आता ही मधल्या ज्या बिया असतात आपसुकच निघाल्या. तर आपण ह्या जी बी असते ही अशी काढून टाकायची असते. तर असा हा गोड चिबूड खाण्यासाठी तुम्हाला कोकणात यायला पाहिजे. आणि तुम्ही जर गणपतीला कोकणात आलात तर नक्की या चिबडाचा आस्वाद घ्या. कोकणात येणारं हे पावसात येणारी ही फळं आहेत. तर कोकणामध्ये आमच्याकडे जूनमध्ये ह्याची लागवड करतात आणि चतुर्थीला ऑगस्ट सप्टेंबरमध्ये हे येतात. ज्यावेळी गणपती बाप्पा घरी येतो त्यावेळी ह्या फळांचं आगमन होतं. आणि गणपती बाप्पासमोर चिबूड आणि काकड्या मोठ्या प्रमाणात आमच्याकडे कोकणामध्ये ठेवल्या जातात. त्यावेळेस तुम्हाला मार्केटमध्ये देखील हे चिबूड अवेलेबल असतात. म्हणजे जे चाकरमानी वगैरे मुंबईहून येतात त्यांना तर हा चिबूड फार आवडतो आणि कोकणातल्या काकड्या आवडतात. तर त्यावेळेस जर तुम्ही कोकणात आलात तर तुम्हाला हे चिबूड नक्की खायला मिळेल. आणि ह्याची चव अप्रतिम असते. आणि हा जर झाडावर पिकला तर आहा काय चव असते.